ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी देसाईगंज या तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. शेतीच्या बांधावर हे जाणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांसोबत ते आता संवाद साधले. भाऊ, नेमकं काय म्हणाल? एक 2-3 तालुक्यात तुमचा आज दौरा आहे, काय म्हणाल? एकंदरीत आम्ही तिथली शेतकऱ्याची परिस्थिती, दिव्यांगाची अवस्था आणि या सगळ्या भागातले असलेले प्रश्न, या संदर्भात आम्ही हे सगळं दौरा ठेवला आहे. दुसरं 28 तारखेला जे आंदोलन होत आहे कर्जमुक्तीचं आणि MSPचं, म्हणजे यांनी म्हटलं होतं का MSPच्या 20% आम्ही बोनस देऊ. तर त्या सगळ्या संदर्भात एक जन आंदोलन आम्हाला करायचं आहे. त्यांना प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जातोय महाराष्ट्राच्या. आता माझी ही किमान 8ची 100च्या वर सभा झाल्या असताना आज 103 होईल. तर याच्यात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी दौरा करतोय. सध्या गडचिरोली जिल्ह्यात रानटी दहशत आहे आणि 2 तालुक्यात नुकसान आहे. तर 2 पालकमंत्री असताना कोणतेही पालकमंत्री शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली नाही. मला मला असं वाटतं का तुम्ही हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांनी किमान ऑनलाईन तरी उपलब्ध व्हायला पाहिजे कलेक्टरला. आजकाल मोबाईल आहे. तो तरी साधा प्रयत्न करता आला का मुख्यमंत्र्याला? एवढी सहानुभूती तुम्हाला दाखवता येत नाही, तर तुम्ही तहसीलदार सांगितलं असतं ऑनलाईन तरी पाहणी तेवढं तरी जर कम से कम तेवढी तर त्यांची सहानुभूती ठेवायला पाहिजे. ते पण ठेवत नाहीये. आणि दुसऱ्या इकडे नुकसान भरपाई पाहिजे, आम्हाला मदत नाही पाहिजे आहे. तुम्ही मदत देताय. त्या हत्तीनं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, हा शेतकऱ्याचा दोष आहे का? पाण्यानं, निसर्गानं होते नुकसान ते वेगळं, वन्य प्राण्यांना होणारं नुकसान वेगळं, येणारं जे काही रोग आहे त्याचं नुकसान वेगळं आणि MSP सुद्धा भेटत नाही, ते नुकसान वेगळं. यामध्ये आम्हाला भरपाई पाहिजे आणि ते डबल पाहिजे. तुम्ही जर वन्य प्राण्याकडून अशा प्रकारचं हातात आलेलं पीक जर जात असेल, तर उद्या त्याचा उद्रेक होईल. ते उद्रेक होण्याच्या पूर्वी जर सरकार जर याबाबत मदत दिली नाही किंवा जे भरपाई जर दिली नाही, तर आम्ही आढावा घेतल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्र्याच्या गाळ्याला सुद्धा काळं फासू वेळ आली तर. एक 4-5 दिवसा अगोदर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होता. आदिवासींची जमिनीबद्दल निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल काय म्हणाल? मला कोणाची मागणी आहे? म्हणजे आदिवासीची मागणी आहे का? विचारलं पाहिजे बावनकुळेला, का तुम्हाला काही स्वप्न पडलं का? का बाबा काल रात्री स्वप्न पडलं, खूप अडचणीत आहे आदिवासी. आता त्याची जमीन भाड्यानं दिली पाहिजे. बावनकुळेनं सांगितलं पाहिजे ना, त्याच्या मागचा हे घोषणा करायच्या मागं तुम्ही कोणाची मागणी आहे म्हणून करता का तुम्हाला काही त्याच्यातून काही वेगळे अर्थ प्राप्त झाले का? ते सांगितलं पाहिजे बावनकुळेनं. कोणत्या आदिवासीनं मागणी केली? कोणत्या आदिवासी आमदारानं मागणी केली? का आमची जमीन भाड्यानं देण्यासाठी असे नियम करा किंवा ते भाड्यानं देण्याची व्यवस्था निर्माण करा. न मागता सगळं देत आहे. जे मागतंय आदिवासी ते देत नाही. सगळा व्यवस्थित त्याच्यात वेगळा अर्थ हित आहे त्याच्यात. आणि वाघाच्या हल्ल्यात जवळपास 2-3 वर्षात 20 लोकांचे जीव गेले आणि त्यांना जे मदत आहे, ते मदत अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाली, काही शेतकऱ्यांना मिळायची आहे. याबद्दल काय? आता नियम तर असे केले का आम्ही 24 तासाच्या आत काही पैसे दिले पाहिजे. बाकीचे उर्वरित निधी तुम्ही 6 महिन्याच्या आत दिले पाहिजे. पण 24 तासात तर भेटणं सोडून आयुष्यभर भेटत नाहीये. म्हणजे शासन निर्णय काढल्यानंतरही त्याचं जर अनुपालन होत नसेल, तर याच्यावर प्रशासनावर सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण हे सिद्ध होतं. आणि माणूस जातो हो, घरचा माणूस जातोय, तो पैशानं डबल येत नाही. आणि पैशानं डबल येत नाही तरी तो पैसा भेटत नसेल, तर याच्यासारखं दुर्दैव नाही. अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि हेच जर एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्याच्या मरतं कोण वाघाच्या हल्ल्यात? एकाचं आमदार खासदाराचं पोरगं मेलं, गेलं उचलून नेलं, ते नेऊ नये. कलेक्टरचं गेलं, अधिकाऱ्याचं गेलं, आमचे गेले हो. शेतकऱ्याचे पोरं जातात. आणि म्हणून त्याला काही फार महत्वाचं नाही. विनायकराव मेटेंचा ऍक्सिडेंट झाला पुणा ते मुंबई रस्त्यावर. लागोपाठ सगळे नियम आम्ही पाहतोय. त्याच्यावर लागण तेवढे कॅमेरे लावून टाकले. सगळ्या गोष्टी एका महिन्याच्या आत सगळ्या सुविधा करून ठेवल्या.
आणि आता इथे वर्षाला जर 20-20, 25-25 लोक जर वन्य प्राण्याच्या हातून मारल्या जात असेल, तर कायमचं कुठेतरी हे करावं लागेल ना. पैसे देऊन माणूस परत येत नाही ना. निधी देऊन माणूस थोडा परत येतोय. आमच्या मरणाला किंमतच नाही. शेतकरी मजूर मरणं म्हणजे कुत्रे मांजर मरणं. हां, तो हिंदू म्हणून मेला असता तर, एवढे लोक जर हिंदू मुसलमानाच्या दंगलीत मेले असते तर आग लागली असती. सगळे नेते येऊन पडले असते, लगेच बंदोबस्त झाला असता. पण शेतकरी म्हणून मेला ना, त्याला किंमत नाही. समोर स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे, तर तुमच्या संघटनेकडून गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समिती निवडणुका लढवण्यात येणार का? ते पाहू आता. सध्या तर काही आमची राजकीय काय मजबूती आहे ते तपासल्यावरच तो निर्णय घेऊ. आपण बघू शकतो अनेक राजकीय मुद्द्यांवर, शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रतिक्रिया देत होते बच्चूभाऊ कडू. कॅमेरामॅन सोहेल कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 मराठी, गडचिरोली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.